तुझं माझं सपान. वहिनी, काकासाहेब आले. वस्तात ऑल द बेस्ट. हा नडा माझ्या संसारासाठी. अहो म्हणजे आज रात्रीलाच प्लॉट हुडकावं लागेल. अरे प्लॉट नाही, रेडीमेड बंगला शोध. 2 मजली बंगला, समोर लॉन. आणि बंगला जर मला आवडला तर लगेच टोकन देऊन टाकू. राजा हे तर कानाडोळा करून पुढे निघून गेले. देवा, अरे काय बी कर, पण या काकासाहेबांना थांबव. त्यांना आमच्या जाळ्यामध्ये अडकव. अरे गेला तो, गेली मेहनत पाण्यात. अहो नाही वस्तात, गडी थांबलाय. चल, माझ्यासारखा गिराईक मिळायचा नाही. हवी तेवढी किंमत द्यायला तयार आहे मी. ओ पाहुणा, हा? कोल्हापुरात बंगला हुडकायला का काय? हो. आहे की माझ्याकडे. तुम्ही कोण? दलालांशी मी बोलत नसतो, आधी सांगतो. माझ्याकडे बघून वाटत असेल स्वतःचा बंगला आहे आपला. नाही, स्वतःची बायको पुरं नाही. पुतणे आहेत ते गेलेत परदेशात, तिकडेच रुळलेत. म्हणजे माझ्यासारखंच आहे की. अहो म्हणून तर आपुलकीनं तुम्हाला विचारायला आलो मी. व्हेरी गुड, चांगलं केलं. कधी दाखवताय बंगला? तुम्ही कुठलं म्हणायचं पाहुणे? मी नाशिकचा. नाशिकमध्ये आमची वडिलोपार्जित प्रॉपर्टी होती, बंगला होता. पण भावाने विकून टाकलं ते. मुलं परदेशात गेली आहे, त्यामुळे आता नाशिकमध्ये मन रमत नाही. म्हणून नवीन जागा शोधतोय. तुमचं कोल्हापूर आवडलं मला. आता इथं एखादा छानसा बंगला मिळाला तर एका पायावर कोल्हापूरकर व्हायला तयार आहे मी. आता पेस्टच आहे की. एक काम करा, तुमचा नंबर द्या, मी फोन करतो तुम्हाला. माझ्या दोस्ताच्या मळ्यात भेटू, तिकडे निवांत बोलता येईल आपल्याला. हा कुठेशी आहे? 5 गाव या, तुमचा नंबर द्या. 5 गाव म्हणजे जवळच आहे की. मी घेऊन येतो उद्या साहेबांनी. मला फक्त बंगला बघायचा नाही, बंगल्याचे पेपर्स पण बघायचे. सगळं कसं रितसर आणि कायदेशीर झालेलं पाहिजे. हो, समज नीट होणार द्या. मी पुढे जाऊन तयारी करतो. उद्याच्याला फोन करतो मग या. ठीक आहे. एक गड सरलो बाबा. वस्तात वस्तात वस्तात. राजे, अगं एक तरी गड सर झाला म्हणायचा. अहो चांगलाच हाणून पाडला की तुम्ही. वय की आम्हाला बी ओळखू येत नव्हता बघा. असतात काय विकेट काढली हो तुम्ही काकांची. मला विश्वास होताच तुम्ही चोपणारच. काय गडबड झाली असती ना तर मी तुलाच चोपला असता. सावज आपल्या तावडीत गावलं, त्याचा पिट्टे आपण पाडायचाच. ह्यांचा फोन. मला लवकर घरी पोचायला पाहिजे. वस्तात, तुमचं हे सोंग तुम्ही असंच चालू ठेवा आणि सकाळी वेळेत त्यांना भेटा. हा, आम्ही येत. असतात जावई बापू, हे घ्या आणखी 1 लाख. उरलेलं 15-20 दिवसात देईन मी. खरं खरं सांगा सासरे बुवा, कुठनं आणले ते पैसे? कुठनं उचल तर नाही ना घेतले? नाही, एक खड्डा बुजवायला दुसरा खड्डा खणून ठेवायचे आणि परत त्या खड्ड्यात मीच जाऊन पडायचो. तसलं काय बी केलेलं नाही. नक्की कुठनं आणाले तुम्ही हे पैसे? त्याचं तुम्हाला काय करायचं? तुम्हाला तुमचे पैसे पाहिजेत ना, घ्या आणि गप्प पडा. बघ निले बघ, तुझ्या पप्पांचं लक्षण काय धड दिसणार मला. पप्पा, अहो नक्की काय चाललंय तुमचं?
खरं आहे माने, कुठून एवढे पैसे आणायला, ते बी इतक्या हातघाईवर? हे बघ शकू, तुम्ही काय बी काळजी करू नका. मी पैसे कुठून आणले, कसे आणले, ते कसं फेडायचं माझं मी बघत. फक्त आता इथून पुढे एक ध्यानात ठेवा, तुम्हाला कुठली बी अडचण येऊ देणार नाही. हो पण माने, काय ग, कुठे गेलतीस? मम्मीकडे गेलते. का हो? नाही काय नाही, असंच विचारलं. संध्याकाळची तालीम नीट झाली ना? वय की ती चुकवती वय मी. तुम्ही का परत सुरू करताय ते सांगा. एकदा फॅक्टरीची घडी बसू देत जरा नीट. 2-4 दिवसात मी बी करतो यायला सुरुवात. बाकी घरी समजा ठीक आहे ना? वय की नाही, दिवसभर तिकडच होतीस म्हणून विचारलं. पप्पा बरे आहेत ना तुझे? म्हणजे घरलाच होते ना? वय वय ते पिंट्याची परीक्षा झाली, रिकामटेकडेच बसलेला तो. मग त्याच्यावर टिवल्या बावल्या चाललेल्या माझ्या. वस्तात असं काय बघताय? नाही काय नाही ते दाद्या, वहिनी, चला किती ताट वाढली जेवायला. हा वस्तात जेवायला येत आहे ना? आला कबीर, बस बस. मी आलेच. चल देवाचं नाव घेऊ. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. देवा, हे घर असंच प्रसन्न राहू दे रे बाबा. चला चला सुरू कर. स्वतः घरात न पोकारते आणि बाहेरनं देवदेवकीची ढोंग करतात काय? करून घ्या समधी सोंग. उद्याच्या उद्या नाही तुमची समधी सोंग उघडकीला आणली ना तर बघाच. आई वेटिंग वेटिंग आई. नाही म्हणजे दुपारच्या लंचच्या जेवणाला काय करायचं सांगितलं नाहीत ना, म्हणून म्हंटल की. अगं बाई, विसरलेच बघ. तू असं कर, केळफुलाची भाजी कर आणि ढबू मिरची पण कर पीठ पेरून. आणि हा, परवा ते गोव्याहून आंबे आलेत ना, माणकुर आंबे, त्याचं छानस सासव बनव जरा चव बदलीसाठी ग. आणि हा माईन मुळाचं लोणचं ठेव जरा खारवायला न विसरता. काय ग, झेपेल ना? आई एवढं समजा ध्यानात राहील का ते विचार अगोदर. रिमेंबर रिमेंबर. हा भाऊजी, एव्हरीथिंग रिमेंबर. केळफुलाची भाजी, ढबू मिरची आणि मानकर सासव. माणकूर सासव, माणकर नाही माणकूर. तेच ते. व्हेरी गुड. एक काम कर, मिनूची मदत घे. आणि नाही झालं ना तर तुझं ते ऑनलाईन हेल्पिंग आहे ना, तिकडे बघ आणि कर. जा कामाला लाग आता. बहिणी, चांगलंच पहिलं घेतलं सुनबाईल. बरं तुम्ही पुढं वा, मला एक महत्वाचं काम आठवलं.
तेवढं आठवण येतो मला लगेच. हा? हॅलो, शिकारी निघालाय जंगलात यायला. सापळा लावून ठेवा. शिकाऱ्याचा सावज व्हायलाच पाहिजे आज. प्राजक्ता जमल का मला? वस्ताद अहो, आतापर्यंत जमलंय, जमतंय तुम्हाला. जमल जमल, नका टेन्शन. चल 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 चला चला, कुठं आम्ही? चला चला, तुम्ही इथंच थांबायचं. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. आणि मी जेवढं सांगितलं त्याच्यापेक्षा भारी करायचंय तुम्हाला. तेवढं शूटिंग काढून ठेवा. हा, आम्ही येतो. चला. वस्ताद राम राम पाहुणं, काय म्हणताय? मी फिट अँड फाईन. तुम्ही सांगा. प्रॉपर्टी कुठे? मला वाटलं तुम्ही इथं बोलवलं म्हणजे प्रॉपर्टी इकडेच कुठे असणार. अहो नाही नाही, प्रॉपर्टी इकडे नाही, ती गावातच आहे. म्हणलं इकडे जरा निवांत भेटलो तर ओळख वगैरे वाढेल म्हणून बोलवलं. कशाला? लग्न जुळवायचंय आपल्याला. खरं तर ओळख आम्ही तुमची विचारायला हवी. तुम्ही खरं सांगा, तुम्ही प्रॉपर्टीचे ओनरच आहात ना, का दलाल? आणि मी आधीच सांगितलं, मी दलालांशी बोलत नाही. अहो मी कालच सांगितलं तुम्हाला, दिसतं तसं नसतं. हा आहे संन्याशी माणूस, पण आमचा आप्पा देवा घरी गेला आणि मग त्याची प्रॉपर्टी सामान्याचं काम देवानं माझ्यावर सोपवलं. आणि पुतणे समजे रमलेत परदेशात. तेच म्हणले, काका साहेब विकून टाका प्रॉपर्टी. पण प्रॉपर्टी घेण्याआधी सगळ्या गोष्टींची शहानिशा करायची आहे मला. मी तुम्हाला प्रॉपर्टीचे कागदपत्र आणायला सांगितले होते. कुठे आहेत ते? या तुमचं नाव काय म्हणाल? श्री हरी शिराळकर. पण यावर तर दुसरी नाव आहेत, श्रीपती शिराळकर आणि ललिता शिराळकर. अहो तेच सांगायलोय नव, ते आमच्या आप्पाचं नाव आहे. हा म्हणजे माझ्या थोरल्या भावाचं. पण पुतणे परदेशात जाताना पॉवर ऑफ अटर्नी माझ्या नावावर करून गेले. त्यांना काय आपल्या मातीत रचण्यावर लाव. बघा ही कागदपत्र बघा. कागदपत्र तर क्लिअर दिसतात. चला प्रॉपर्टीला व्हिजिट करूया. अहो आत्ताच. मग ज्योतिषाला बोलवून मुहूर्त काढू. उद्या परत जायचंय मला. त्याआधी प्रॉपर्टी बघून फायनल करून टोकन अमाऊंट द्यायची आहे. आणि मग लवकरात लवकर व्यवहार पूर्ण करून शिफ्टिंग करायचं होतं मला. नाही नाही हरकत नाही, पण मी काय म्हणतो, तुम्ही जरा जेवण वगैरे करा, मी पुढे जाऊन साफसफाई करतो. हा आणि तुमचा फोन नंबर आहेच की माझ्याकडे, कळवतो तुम्हाला. जे काय असेल ते लवकर करून घ्या. साहेबांनी उन्हात आणायचा त्रास नका. असा बंगला दाखवतो तुम्हाला का त्याच्या छताखालनं बाहेर यावंसच वाटलं नाही तुम्हाला. मला खात्री बघा आवडणार तुम्हाला. हा फोन करतो तुम्हाला, मी जातो. द्या द्या इकडे द्या. या
रेकॉर्डिंग बंद करा. पण आमचा आप्पा देवाघरी गेला आणि मग त्याची प्रॉपर्टी सामान्याचं काम देवानं माझ्यावर सोपवलं. वस्तात काकासाहेबांनी कसले कागदपत्र दावले तुम्हाला? पॉवर ऑफ अटर्नी. भामट्याने कारभार सगळं चोख केलाय. विषय खोल आहे प्राजक्ता. म्हणून तर सबळ पुरावे मिळवून हिंडीत गाठून ठेचायचाय त्याला. ओनली एमएच नाही, सुट्टीच नाही. हा नवीन ऑर्डरचा इनवॉइस आहे. आणखीन काही असलं तर कळवा. हो सर, नक्की. साहेब, मला निदान आणखीन 50,000 तरी दे की. सगळं पेमेंट कसं काय देऊ मी? अर्धा पेमेंट तर केलंय. अहो साहेब, मला नाही नडे म्हणून तर करतोय ना मी समज. मला सगळं पैसे द्यावं साहेब. देणार की काम पूर्ण झालं की सगळे पैसे देणार. समजा तुम्ही सगळे पैसे घेतले, किडनी न देता पळून गेलात तर? अहो नाही नाही साहेब, असं काय बी होणार नाही. अहो मी सबूत दिलाय तुम्हाला आणि तो मी कवा बी मोडणार नाही. मला पुरतं पैसे द्या. मी माझी किडनी देणार म्हणजे देणार. नाही नाही, ते शक्य नाही. आधीच सांगून ठेवतो. व्यवहार पटत असेल तर करूया, नाही तर राहू द्या. ऍडव्हान्स पेमेंट परत करा, नाही तर मी दुसरं गिऱ्हाईक बघतो. अरे बुवा, किडनी काय लेत? चल बाई मीने, एकदाचे डबे पोचवून येऊ, जरा रेस्ट तरी मिळेल घरी आल्यावर. आवर पटपट. काय सुनबाई, आणि कुठे तुमचं? उदानी. हा? ओह माय गॉड, माय हजबंड मिस्टर शिराळकर होय. हे तर गुड मॉर्निंगलाच गेले साईटवर. आता थेट गुड नाईटला रिटर्न तिकीट घरला येणार. आणि तुमचं धनी? ते गेलेत कुठल्या तरी व्हिडिओ शूटिंगला. तुम्ही बसल्या काम करत. मग व्हॉट डू अंकल साहेब, तेच तर नशिबी पडले ना आमच्या. हे काय ऑल लंच कुकिंग रेडी. आता आयता डबा पोचवायचा फॅक्टरीवर त्यांना. बर बर, पोचवे डबा फॅक्टरीवर. त्याआधी तुझा मोबाईल चेक कर. आता मोबाईल काय करायचा आहे? बघ तर. मीने, वेअर इज माय मोबाईल? पिक्चरचं तिकीट आणि तीन तुमच्या सोबत जायचं पिक्चरला? तुमच्या मामाला बी घेऊन जा सोबत. येस येस. नाही नको, उगाच आई कावल्या मग. का फॅक्टरीवर डबे पोचवा मग जाव. मी सांगतो की वहिनी, काय कामात विरंगुळा मिळाला की मन प्रसन्न होत आणि नवीन उत्साह येतो कामाचा. एक्झॅक्टली अंकल साहेब. जावा जाव. येस येस. मीने चल की ग, किती दिवसांनी गेट टुगेदर जाणार आहे पिक्चरला. आलोच हा. चल चल मम्मा. फोन वाजतोय. अरे बघ, उचल ना. अहो तुम्हाला आलाय फोन, तुम्ही उचला. मी कसा उचलू? त्याचा फोन आहे. घे घे. काय अहो, आम्ही फोन घेणार, तुम्ही घ्या. तुम्ही बोला त्याच्याशी. हा हा. फोन कट करेल. उचला उचला, फोन वाजतात. उचला.
हॅलो. हा अर्ध्या तासात या. ओके. काय झालं? काय म्हणले? अर्ध्या तासात बोलवलं. येस, आला सावध जाळ्यात. अगं पण त्याने सगळं फायनल करून माझ्याकडे टोकन मागितलं तर मी काय करू? मी अडकेन ना. असतात, तुम्ही काळजी करू नका. टोकन अमाऊंट घ्यायच्या आतच मी तिकडे पोहोचेन. तुम्ही फक्त येळ काढा. लय टेन्शन आलं ग मला. वस्तात, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. आतापर्यंत लय भारी परफॉर्मन्स दिलाय तुम्ही. काय वहिनी? वय संशय बी आला नसेल त्या काका साहेबांना. आता तुम्ही त्याचा पिट्ट्याच पाडून टाका.